मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आणि सत्याचा मित्र जो रिक्षावाला असतो तो आणि मीरा हे तिघेही त्या गाडीजवळ येतात। लगेचच रिक्षावाले काका हे गाडीचा नंबर सत्याला दाखवतात। मीरा म्हणते हीच गाडी होती। मग आता सत्या लगेचच त्या सोसायटीजवळ जाऊ लागतो आणि गाडी नक्की कोणाची आहे हे वॉचमॅनला विचारत असतो। तेव्हा वॉचमॅन लगेचच सत्यावर अरेरावी करतो आणि म्हणतो की अजिबात तुम्ही इथे फिरकायचं नाही। अचानक असे कसे सोसायटीमध्ये डायरेक्ट घुसलात असं सत्याने मीराला तो जाब विचारतो। तेव्हा सत्या म्हणतो, हे बघ, त्या गाडीतनं माझ्या भावाला ना किडनॅप केलं होतं। आता पटकन सांग ती नक्की गाडी कुणाची आहे। तेव्हा वॉचमॅन म्हणतो, अरे चल चल, रस्त्यावरचे गुंड येऊन काही पण विचारतील आणि मी सांगेल असं वाटतं का तुला? चल फुट, असं म्हणून तो सत्याला हाकलवून लावत असतो। तेव्हा त्याला खूप राग येतो। तो वॉचमॅनच्या अंगावर धावून जाणार असतो तर मीरा आता लगेचच सत्याचा हात पकडत त्याला गप्प करते। त्यानंतर सत्या शांत होतो आणि पुन्हा एकदा विचारतो, सांग ना ती गाडी नक्की कोणाची आहे? तेव्हा वॉचमॅन म्हणतो, नाही माहीत, चल निघ बरं, नाही तर कुत्रं सोडील हा अंगावर। तेव्हा सत्य आता विचारतो की तू मुकाट्याने आम्हाला सांगणार आहेस की जाऊ आतमध्ये? मग तर गाडीचा जो मालक असतो ना तो लगेचच गाडीजवळ येतो आणि गाडीचं दार उघडत असतो आणि नेमकं सत्य ते पाहतो आणि लगेचच त्याच्याजवळ जातो। तर दुसरीकडे आता सुधाकर राव आणि त्याचबरोबर निरूपा, पंकज आणि देविका हे नाश्ता करत बसलेले असतात। तेव्हा सुधाकर राव आता लगेचच जे पनीर कटलेट मीराने बनवलेले असतात ना ते खात असतात। त्यावेळी आता ते म्हणतात, वा वा, खूप सुंदर, अप्रतिम चव, असं म्हणून ते आता कौतुक करत असतात। आता ते तिघेही रागातच सुधाकर रावांकडे पाहतात। मग आता लगेचच निरूपा विचारते की काय खरंच ते एवढे कटलेट छान झालेत का? ते पनीर नासलेल्या दुधाचंच केलंय आणि त्याचबरोबर तो भाजलेला व्यवस्थित रवा सुद्धा नव्हता, तो जळाला होता आणि त्याचं पनीर कटलेट एवढं छान लागणार आहे का? मग आता सुधाकर राव म्हणतात की खूप अप्रतिम लागते याची टेस्ट, तू खाऊन पहा जरा। आणि खरंच मीरा ही ना अन्नपूर्णा आहे, अन्नपूर्णा, कारण अन्नपूर्णेलाच हे जमू शकतं, हो की नाही देविका? त्यावेळी देविका रागातच आता लगेच सुधाकर रावांकडे पाहू लागते, कारण मीराचं कौतुक सततच ते करत असतात। नंतर निरूपा आता मनातच विचार करते, या मीरापासून ना जरा सावध राहायला हवं, ही कधी काय करेल सांगता येत नाही। इकडे सत्या आणि मीरा लगेचच आता त्या गाडीवाल्याकडे जातात आणि त्याला विचारतात, ही गाडी तुझी का? मग गाडीवाला म्हणतो की पण तुम्ही कोण आणि डायरेक्ट आतमध्ये कसा आलात? वॉचमॅन, असं म्हणून तो लगेचच वॉचमॅनला आवाज देतो। तेव्हा सत्या म्हणतो, त्याला कशाला मध्ये घेतोस तू? विषय वाढवायचा आहे का तुला? कोट्याने सांगायचं ही गाडी तुझी आहे का? मग आता तो माणूस पुन्हा म्हणू लागतो की तुला काय करायचंय, गाडी कुणाचीही असून मी तुला काय सांगू? त्या दोघांमध्ये आता वाद होणार असतात। मीरा विचार करते की आता या दोघांचं असं ताणत गेलं तर काही खरं नाही, हे अगोदरच गरम डोक्याचे आहेत, या माणसाला ना खूप मारतील, या विचाराने ती स्वतः पुढाकार घेते आणि त्या माणसाला डायरेक्टच सांगते की गाडीतून ना यांच्या भावाला किडनॅप करून घेऊन गेले होते, त्यामुळे ही गाडी कोणाकडे असते आणि कोण कोण चालवतं हे कळणं आम्हाला खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही नाही सांगितलं तर पोलिसांमध्ये आम्हाला कंप्लेंट करावी लागेल आणि मग तुमची गाडी सुद्धा जप्त होईल। त्यानंतर तो माणूस लगेचच पोपटासारखा बोलू लागतो, घाबरतो आणि म्हणतो, गाडी ना माझा ड्रायव्हर घेऊन गेला होता। सत्य आता म्हणतो, त्याचा नंबर आणि पत्ता सांगा। त्यावेळी आता तो गाडीचा जो मालक असतो ना तो आता लगेचच नंबर आणि पत्ता देतो। मग तो पत्ता नंबर घेतल्यानंतर सत्य थँक्यू असं म्हणतो, तर तो गाडीचा मालक म्हणतो, प्लीज पोलिसांमध्ये कंप्लेंट देऊ नका। तेव्हा सत्याला आता तो पत्ता त्याचबरोबर जे नाव मिळालेलं असतं त्या पत्त्यावर आता सत्या जाण्यासाठी निघतो। तो खूपच चिडलेला असतो। मग आता मीरा म्हणते, तुम्ही डोकं शांत ठेवायचं हा। तेव्हा सत्या म्हणतो, मी अजिबातच डोकं शांत ठेवणार नाही आणि मला जे करायचं ना ते आता करू देत, असं म्हणून तो आता ज्या ठिकाणी तो ड्रायव्हर असतो ना त्या ठिकाणी येतो। तो ड्रायव्हर तेथे आता त्याच्या घरामध्ये झोपलेला असतो। तेव्हा सत्या आता सनकन त्याच्या एक कानाखाली मारतो आणि त्याला उठवतो। तेव्हा त्याला आता उठवल्यानंतर लगेचच तो आता खूपच घाबरतो आणि सत्याला सुद्धा खूप मारतो। सत्याला असा बाजूला ढकलून देतो आणि स्वतः पळून तेथून जाण्याचा प्रयत्न करतो। मग आता सत्या हार मानत नाही, तो लगेचच त्या ड्रायव्हरच्या पाठीमागे धावतो। तो ड्रायव्हर पुढे तर सत्या मागे आणि मीरा त्यांच्या पाठीमागे, असा खूप वेळ त्यांचा आता पाठलाग सुरू असतो। त्यांचा पाठलाग सुरू असताना सत्या एक काठी घेतो, त्याच्या पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न करून त्याला पाडण्याचा
करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आता त्याला ते जमतच नाही. काही वेळानंतर आता सत्या हा पुन्हा एकदा तीच काठी घेतो आणि त्याच्या पाठीत टाकतो. त्यामुळे तो ड्रायव्हर असतो ना, तो खाली आता पडतो. सत्या त्याची आता कॉलरच पकडतो आणि त्याला विचारतो की काय झालं होतं सांग अगोदर. मग आता तो ड्रायव्हर सांगू लागतो की अहो सर मला माफ करा, पण त्या दिवशी ना आम्हाला विक्रांत सरांनी सांगितलं होतं हे सगळं करायला, आम्हाला त्यांनी पैसे दिले होते. तेव्हा कोण विक्रांत सर असं सत्या विचारतो. तो ड्रायव्हर सांगतो विक्रांत ढवळेकर. तेव्हा सत्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. मग आता मी काही केलं नाही, माझा यात काही हात नाही, आम्हाला पैसे मिळाले म्हणून आम्ही हे केलं असं तो ड्रायव्हर म्हणतो आणि तेथून पळूनच जातो. तर आता सत्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. मीरा त्याला शांत राहायला सांगते, परंतु सत्या आता ऐकतच नाही. तो आता लगेचच विक्रांतच्या घरी जायला निघतो. इकडे विक्रांत आणि रिया हे दोघेही हॉलमध्ये असतात, पेपर वाचत बसलेली असतात. तेवढ्यातच आता सत्या तेथे जातो, त्याची कॉलर पकडतो आणि सनकन त्याच्या 2-3 मुस्काटात मारतो. हे पाहून आता रियाला मोठा धक्काच बसतो. शलाका बाहेर येते आणि लगेचच म्हणते ए मारलंस रे तू, आता पोलिसांनाच बोलवते मी, थांब जरा. मग आता सत्या म्हणतोय गप्पा बस तू, आणि याला फक्त हाताने काय असा लाथाबुक्क्यांनी सुद्धा तुडवायला पाहिजे असं रागातच सत्या म्हणतो. त्यानंतर शलाका आता रागातच म्हणते की मी पोलिसांनाच बोलवेन. त्यावेळी सत्या म्हणतो बोलव जा. मग आता सत्या चांगलीच त्या ढवळेकरची धुलाई करतो, त्याला चोप चांगला चोपून काढतो. मग आता रिया आणि त्याचबरोबर शलाका हे दोघेही खूप घाबरतात. मीरामध्ये पडत असते, पण सत्या मीराला म्हणतो धुमके तू गप्पा बस, अजिबात मध्ये पडू नकोस. त्यामुळे मीरा आपली गप्पा बसते. त्यानंतर ढवळेकरला आता तेथे टेबलवर खाली पाडून सत्या अजूनच चोप देतो, त्याची कॉलरच पकडतो. तेव्हा ढवळेकर रागातच विचारतो काय केलंय काय रे मी. त्यावेळी सत्या म्हणतो काय केलंय म्हणजे, अगोदर तू माझ्या बापाला त्रास दिला आणि आता माझ्या भावाला देतोय का, आणि रव्या नुसता माझा भाऊच नाही तर माझी सावली आहे तो, असं म्हणून स्पष्ट शब्दात तो ढवळेकरला सुनावत आणि त्याला जर का काही झालं तर अख्खं जग उलथपालथ करून टाकेन, आणि मग तू काय चीज आहे रे असं म्हणून तुझ्या तर म्हणत आता सत्या त्याला सोफ्यावरच असा पाडतो. मग आता ढवळेकर खूप घाबरतो आणि म्हणतो की मी तुझी कंप्लेंटच करतो. त्यावेळी आता सत्या म्हणतो कर तुला काय करायचं ते, आता जर का माझ्या भावाकडे तू डोळेवर करून पाहिलं ना तर तुझे डोळे काढून ना गोट्या खेळेन. आपल्याला ना सत्या म्हणतात सत्या असं सत्या रागातच म्हणतो. तर रिया आणि शलाका रडत असतात. सत्या लगेचच तेथून निघून जातो. तेव्हा आता रिया ही रडतच मीराकडे पाहते. तर नाईलाजाने मीरा सुद्धा आता तेथून जाते. मग त्यानंतर डॅड तू ओके आहेस ना असं रिया विचारते. तेव्हा तो लगेचच तिचे हात खेचतो आणि म्हणतो तुला कळतंय का काही, अगं असल्या गुंडाच्या भावाशी तुला लग्न करायचंय का, पाहिलं ना आता. मग आता रिया म्हणते सॉरी डॅड. त्यावेळी आता सॉरी वगैरे म्हणू नको, अगोदर फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये असं शलाका रागातच म्हणते. तर रिया लगेचच आतमध्ये जाते. मग त्यानंतर आता या अपमानाचा बदला ना मी माझ्या पद्धतीने घेणारच, असा तसा नाही, खूप जोरदार बदला घेणारच असं ढवळेकर रागात म्हणतो. त्यामुळे आता शलाकाही त्याच्याकडे पाहतच राहते. इकडे सत्या आणि मीरा हे दोघेही घरी येतात. आता घरी आल्याबरोबरच सत्या हॉलमध्ये असतो आणि रव्याला जोराजोरात आवाज देऊ लागतो. तेव्हा मीरा म्हणते अहो तुम्ही जरा शांत राहा, रवी भाऊजींना एवढा जोरात आवाज देत आहे, घरातील सर्वांनी ऐकलं तर मग कुणीही ऐकू दे, मला फरक पडत नाही असं सत्या म्हणतो. त्यावेळी बाबांना त्रास झाला तरीही फरक पडणार नाही का मीरा विचारते. मग सत्या जरा गप्प राहतो. त्यानंतर आता सत्या डायरेक्ट रवीच्या रूममध्ये जातो आणि तेथे गेल्यानंतर म्हणतो रव्या झालं ना तुझं मन समाधान, अरे प्रेम करायचं नुसतं चांगलं दिसलं म्हणून नाही, त्या मुलीचे आईबाप कोण आहेत, त्या कुटुंब कसं आहे हे तरी बघून जरा प्रेम करायचं ना असं म्हणून तो भडकतो आणि म्हणतो की तुझ्या या सर्व अवस्थेला कोण जबाबदार आहे माहीत आहे का, तो ढवळीकर म्हणजे तुझ्या त्या रियाचा बाप, समजलं असं म्हणून आता तो रवीला सर्व सत्य सांगू लागतो. त्यावेळी आता रवी एकदमच शांत होऊन जातो, त्याला धक्का बसलेला असतो. तेव्हा तो विचारतो असं कसं, म्हणजे ते असं कसं करू शकतात. मग आता सत्या म्हणतो खरं आहे, मला समजलंय आणि मी त्या ढवळीकरला चांगला चोप देऊन आलोय आत्ता, त्याचबरोबर त्या मारण्याचा पूर्णपणे प्लॅन केला होता, त्यामुळे जरा सावध राहा. त्यावेळी आता रवीला विश्वासच बसत नाही. तो विचारतो असं कसं झालं पण दादा. तेव्हा सत्या म्हणतो एक नंबरचा तो नीच माणूस आहे, तो काहीही करू शकतो, पण तुला आता लोड घेण्याची गरज नाही, कारण आता मी त्याला असा धडा शिकवलाय ना,
तो पुन्हा तुझ्या काय, अरे आपल्या घरातल्या कोणाच्याच वाटा जाणार नाही. त्यानंतर आता रवी विचारतो, नक्की तू काय केलंय दादा, सांग ना. मग आता सत्या म्हणतो की मी त्याच्या घरी गेलो आणि त्याला चांगलाच बदलून काढला आहे. आता तो तुझ्या नादी कधीच लागणार नाही. तेव्हा सत्याला आता लगेचच रवी म्हणतो की तुला हे करायची काय गरज होती दादा. सत्या म्हणतो, गरज नव्हती म्हणजे आज तुझ्या जीवावर बेतलं असतं म्हणजे आम्ही काय केलं असतं, आणि आता इथून पुढे तू अजिबातच तुझ्याकडे बघणार नाही. आणि तू सुद्धा आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, अजिबात त्या पोरीकडे डोकावून बघायचं नाही, त्या मुलीशी अजिबात बोलायचं नाही, कोणताही संबंध ठेवायचा नाही, समजलं. असं म्हणून तो आता चिडतो. तेव्हा रवी म्हणतो की रियाची यामध्ये काय चूक आहे दादा. तेव्हा रियाची एकच चूक आहे यामध्ये की ती ढवळीकरची मुलगी आहे. इथून पुढे कोणताही संबंध तिच्याबरोबर ठेवायचा नाही, सत्या स्पष्टपणे सांगतो. त्यानंतर आता सुधाकर राव आता तेथे येतात आणि काय असं मोठ्याने ओरडतात, कारण त्यांनी सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा ते आता विचारतात, म्हणजे हे सगळं केलंय आपल्या रवीला ते त्या ढवळीकरने केलं आहे का? मी जे ऐकलं ते खरं आहे ना? त्यावेळी आता सत्या म्हणतो, बाप तू यामध्ये पडू नकोस, तुला त्रास होईल. त्यावेळी सुधाकर राव म्हणतात, कसं पडू नको, मला कसला त्रास होईल? सत्यजित तू माझ्यापासून हे लपवून का ठेवलंस, असा जाब आता सुधाकर राव विचारतात. तेव्हा सत्या म्हणतो, तुझ्या तब्येतीसाठी मी सगळं काही लपवून ठेवलं, तुझ्या आजारपणामुळे तुला काहीच सांगितलं नाही, असं सत्या म्हणतो. मग आता सुधाकर राव म्हणतात, असं लपवून ठेवणं कितपत योग्य आहे मला सांग तू बरं. आणि त्रास ना खरं ऐकून कधीच होत नाही, खोटं आपल्या वाट्याला आलं ना मग होतो त्रास. अरे तुम्ही माझीच मुलं आहात ना आणि माझ्याशीच असं वागलात खोटं, हेच शिकवलं होतं का मी तुम्हाला, असं म्हणून ते चिडतात. मग पुढे आता ते म्हणू लागतात, हे असं होणार होतं ते मला माहीत होतं आणि म्हणूनच रवी तुला सांगितलं होतं की त्या पोरीपासून कायमचं लांब राहा म्हणून. त्यानंतर ते म्हणतात की अरे तो ढवळीकर खूप वाईट माणूस आहे, मला माहिती आहे ना, कारण 40 वर्ष मी त्याच्याबरोबर नोकरी केली. आता आजपासनं या सर्वांचा विषय या घरामध्ये बंद ठेवायचा, असं म्हणून रवीला आता त्या मुलीशी कोणताही कॉन्टॅक्ट किंवा संबंध ठेवायचा नाही, असं सुधाकर राव हे स्पष्टपणे रवीला सांगतात. त्यामुळे रवीलाच मोठा धक्का बसतो. आता आपला आणि त्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही, असं म्हणून सुधाकर राव हे रागातच तेथून जातात. तेव्हा आता सत्यासुद्धा म्हणतो की माझी सुद्धा तुला अगदी लास्ट वॉर्निंग आहे, त्या पोरीपासनं ना कायमच लांब राहायचं, असं म्हणून सत्या आणि मीरा हे दोघेही आता तेथून जातात. तर रियाशिवाय राहणं आता अजिबातच रवीला अजिबात शक्य नसतं, त्यामुळे आता त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. त्यानंतर सत्य आता रूममध्ये येतो आणि तेथे आल्यानंतर आता तो जरा सामानाची आदळापट करतो. तेव्हा मीरा त्याला शांत करत असते, पण सत्या काहीही ऐकत नाही. तर सत्या आता लगेचच म्हणतो की त्या ढवळीकरला आता चांगलंच समजलं असेल की मी काय चीज आहे ते. आता तो पूर्णपणे आपला विषयच कट करून टाकेल आणि ती ढवळीकरची मुलगी सुद्धा आता रव्याच्या पाठीमागे लागणार नाही. आणि रव्याला सुद्धा समजलं असेल की आता त्याच्या बाबतीत त्या ढवळेकरने काय काय केलं आहे, त्याचे डोळे तरी उघडतील आता. मग आता रवी भाऊजींची आणि रियाची बाजू आपण समजून घेतली पाहिजे, ऐकून घेतली पाहिजे, असं मीरा म्हणते. सत्या म्हणतो, काय ऐकून घ्यायचंय, मला नाही कुणाचं काही ऐकून घ्यायचं. मग आता सत्या म्हणतो, मी आणि बाप कुणाचं ऐकून घेणार नाही, आता बाप बोलेल ते फायनल आणि बाप बोलेल तेच होणार आहे. मीरा आता सत्याला समजावत म्हणते, कसं आहे ना, अहो जर बारक्या भावाला आपला बाप ओरडला तर आपणच मोठे भाऊ त्यांना पाठीशी घालतो, बरोबर ना? म्हणजे आपण आपल्या वडिलांना लगेच सांगतो की लहान भावाला ओरडू नको म्हणून आपण त्याची नेहमी बाजू सावरून घेतो, तसं तुम्ही रवी भाऊजींची बाजू सावरून घेतली पाहिजे. सत्या आता लगेचच म्हणतो, त्याची काहीही गरज नाही, त्याला काही लागलं, त्याला कुठे काही दुखलं खुपलं लागलं तर मी 0 मिनिटात तेथे त्याच्यासाठी उभा असेल, पण या मॅटरमध्ये ना कधीच नाही, समजलं, अशी तो मीराला धमकीच देतो. तेव्हा मीरा आता म्हणते की मी तुमची बाजू समजू शकते, परंतु तुम्ही एक काम करा ना, तुम्ही जरा बाबांबरोबर बोलून घ्या ना, तुम्ही त्यांना समजावा, म्हणजे काय होईल ना, त्यांचा राग जरा कमी होईल. तेव्हा सत्य आता विचारतो, माझा बाप मला माहीत आहे की तुला माहीत आहे, सांगायची गरज नाही, असं सत्या मीराला म्हणतो. त्यावेळी मीरा विचारते, मी तुमच्याशी बरोबर किती शांतपणे बोलतीये, मग तुम्ही माझं शांतपणे का ऐकून घेत नाही? तुम्ही शांतपणे जर माझं बोलणं ऐकून घेणार नसाल ना तर मलाही बोलायचं नाही, असं म्हणून ती आता रुसूनच बसते, त्याच्याकडे पाठ करून उभी राहते. तर सत्याला आता अजूनच राग येतो. मग तो आता तेथे पाणी पिणार असतो, पण पाणी तेथे नसल्यामुळे तो बाहेर जातो पाणी आणण्यासाठी.
मग आता मीराच्या साडीचा जो पदर असतो ना तो आता खुर्चीत असा अटकतो. त्यामुळे आता मीराला वाटतं की सत्यानेच तो पदर पकडला आहे. तेव्हा ती आता पुढे जायला निघते आणि म्हणते, सोडा बरं आता पदर माझा, आणि मला तुमच्याशी तर अजिबातच बोलायचं नाही. हे पहा, मी सुद्धा तुमची बायको आहे. मी एकदा डोक्यात ठरवलं ना की ठरवलं. मी आत्ता ठरवलंय ना मला तुमच्याबरोबर बोलायचं नाही तर नाही बोलायचं मला. मग आता उगीच लाडीगोडी लावण्याची गरज नाही असं लगेचच आता मीरा म्हणत असते. तेव्हा सत्या आता तेथे पाणी पीत पीत येतो आणि मीराकडे पाहतच राहतो. सत्या आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि गालात हसतो. मग त्यानंतर मीरा म्हणते, हे ना तुमचं असं असतं, समोरच्याचं काही ऐकून घ्यायचं नाही आणि त्यालाच बोलबोल बोलायचं आणि मग तो रागवला की यायचं असं परत. बरं ठीक आहे, तुम्ही जर आला आहात ना तर मी तुमच्याशी बोलेन असं मीरा म्हणते. आता मला तुम्ही सॉरी म्हणायचं आणि असंही प्रॉमिस करायचं की समोरच्याचं मी नेहमी ऐकून घेईल म्हणून. आता म्हणा की सॉरी असं म्हणून मीरा त्याच्यावर ओरडते. तेव्हा सत्या लगेचच तिच्यासमोर येऊन उभा राहतो आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. तेव्हा मीराचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि ती सुद्धा त्याच्याकडे पाहतच राहते. मग आता सत्या विचारतो, काय तू सुद्धा काय, बोल ना पटकन असं म्हणून आता मीराला तो जाब विचारतो. तेव्हा मीरा मागे पाहते तर आता तिचा पदर हा त्या साडीमध्ये अडकलेला असतो. तेव्हा ती त्याच्याकडे पाहतच राहते आणि आपला पदर आता सोडवून घेते. त्यानंतर आता सत्या आणि मीरा दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात तर मीरा खूपच लाजत असते. तेवढ्यातच आता सत्याच्या मोबाईलवर सुजित कुमारचा फोन येतो. मग आता सत्या म्हणतो, काळजी करू नको, मी आहे ना इथे, तू लाऊडस्पीकरवर फोन टाक अगोदर. त्यावेळी मीरा लगेचच आता स्पीकरवर फोन टाकते. सुजित कुमार लगेचच म्हणतो की जानू कशी आहेस तू, माझ्या सांगलीची राणी. तेव्हा मीरा रागातच म्हणते, सुजित कुमार तुला जे बोलायचे ते बोल आणि फोन ठेव. तेव्हा तुझा राग बघून ना माझं हृदय असं गार्डन गार्डन होतं असं सुजित कुमार म्हणतो. तर सत्याला आणि मीराला अजूनच त्याच्या बोलण्याची चीड येते. मग आता मीरा त्याच्यावर जोरातच ओरडते. तेव्हा तो म्हणतो, सांगतो, कारण तुमच्या सर्वांची स्मरणशक्ती जरा कमी आहे ना म्हणून आठवण करून द्यायला मी फोन केला. आता 7 दिवसामध्ये व्याजाचे पैसे द्यायचे, त्यामुळे 7 दिवसानंतर तुझा गोड चेहरा आणि पैसे घेऊन ये, मी वाट बघतोय. म्हणून तो आता नुसताच आपला फ्लर्ट करू लागतो. तेव्हा सत्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते तर मीरा लगेचच फोन कट करते. त्यानंतर फोन ठेवल्यावर आता मीरा जरा चिडलेली असते. सत्याला मात्र टेन्शन आलेलं असतं. तो म्हणतो, 7 दिवसामध्ये हप्त्याचे पैसे गोळा करायचे म्हटल्यानंतर खरंच खूप अवघड आहे. तेव्हा मीरा म्हणते, नका काळजी करू तुम्ही, होईल, काहीतरी करूयात आपण. खूप रात्र झाली आहे, तुम्हाला सकाळी लवकर उठून कामावर सुद्धा जायचंय ना, त्यामुळे झोपा तुम्ही असं मीरा म्हणते. तेव्हा सत्य आता ठीक आहे असं म्हणतो आणि बेडवर झोपतो. पण त्याला आता पैशांच्या विचारामुळे झोपच येत नसते. तर मीरा सुद्धा आपलं अंथरूण टाकते आणि झोपण्याचा प्रयत्न करते, परंतु त्या दोघांनाही आता झोप येत नसते. काही वेळानंतर मीराला आता झोप येत नसते म्हणून ती सारखी आपली कूस बदलत असते. त्यानंतर सत्यासुद्धा आता उठतो आणि म्हणतो, पैशांची व्यवस्था कशी होणार आहे काय माहीत, कारण मी जे गाडे धुतो ना त्या पैशांमध्ये एवढं सगळं नाही मॅनेज होणार, अशी वेगळी काहीतरी हालचाल करायलाच हवी असा सत्याच्या मनात आता विचार येतो आणि मग तो मीराकडे पाहतच राहतो. त्यानंतर तो आता जागेवरून उठतो आणि सततच मीराकडे पाहतो. त्यानंतर त्या ड्रॉवरमध्ये त्याने जो गल्ला साठवलेला असतो ना त्याच्यावर नाव बायकोसाठी असं असतं. तेव्हा तो त्या गल्ल्याकडे आता पाहतच राहतो कारण त्या गल्ल्यामध्ये त्याचे पैसे असतात. त्यानंतर सत्याला आता त्या गल्ल्याकडे पाहून आठवतं, मीरा मला म्हणाली होती की मला मोठं फुलांचं दुकान ओपन करायचं आहे, त्याला फ्लोरिस्ट असं म्हणतात. त्यावेळी आता सत्याने तेव्हापासून मीरासाठी ते फुलांचं दुकान उभं करण्यासाठी, नवीन घेण्यासाठी पैसे साठवायला सुरुवात केलेली असते आणि ते हेच पैसे असतात. त्यानंतर तो मीराकडे पाहतच राहतो. त्याला खूप वाईट वाटतं की माझ्या बायकोचं स्वप्न मी कधी पूर्ण करणार. मग आता तो लगेचच मनात विचार करतो की निरूपा आणि देविकाच्या चुकीची शिक्षा मी अजिबातच माझ्या बायकोला देऊ शकत नाही असा त्याने मनाशी आता अगदी ठाम निश्चय सुद्धा केलेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये ढवळेकर हा मुद्दामच आता रवी ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करत असतो ना त्या रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी जातो. त्याने आता घरूनच झुरळ पकडून आणलेलं असतं. मग आता ही आहे का तुमच्या शेफची स्पेशल डिश असा आता ढवळेकर जोरात ओरडतो आणि त्याने स्वतः जीमध्ये झुरळ टाकलेलं असतं. तेवढ्यातच आता रेस्टॉरंटचा मालक तेथे येतो आणि विचारतो काय झालं. तेव्हा
तुमच्या या डिशमध्ये झुरळ असल्याचं विक्रांत सांग. मग आता तेथे लगेचच रवीला बोलवण्यात येतं. तेव्हा ढवळीकर रागात त्याच्याकडे पाहतो. तर दुसरीकडे निरूपा ही म्हणते की ही मीरा जशी घरी लादी पुसते ना तसा हा बाहेर गाड्या पुसतो. त्यानंतर पंकज म्हणतो नुसत्या गाड्या धुत नाही त्या मालकांचे महागडे मोबाईलसुद्धा हा चोरतो. तेव्हा सत्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.